कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतली आहे असे नगरसेवक श्री शशिकांत पाटकर आणि शाखा प्रमुख श्री नितीन डिचोलकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन आणि आयोजन 2 दिवसांच्या या कार्यक्रमाचं जे आयोजन आपण सगळ्यांनीच त्या कार्यक्रमाचा आनंद घेतलाय कालपासून. यामध्ये खरोखर आधारस्तंभ ज्यांना म्हणता येईल, दीपक सावंतांच्या बरोबरीने ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे असे त्रिमिती परिवाराचे श्री उल्हास कोटकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी श्री उद्धवजींना करते. डॉक्टर दीपक सावंत. या 2 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करताना समारोपाचे 2 आशीर्वादपर शब्द आदरणीय उद्धवजींनी या मंचावरून सांगावेत लोकांना, एवढंच मी सांगतो. शुभेच्छा द्याव्यात असं सांगतो. खरोखर अतिशय चांगला असा कार्यक्रम डॉक्टर तुम्ही केलात. खरं म्हणजे तुमचा सत्कार त्याबद्दल केला पाहिजे. एक गुच्छ द्या मला. माझा द्या. पार्ला म्हणजे मुंबईमधलं विद्येचं माहेरघर आणि अशा ह्या पार्ल्यामध्ये ह्या संस्कृतीला शोभेल असा कार्यक्रम तुम्ही केलात. अनेकदा असं असतं की समाजाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. मगाशी मी जेव्हा आतमध्ये आलो दीनानाथमध्ये तेव्हा आपले किरण माझ्या आधी कोण होतं, किरण जोग ते बोलताना मी ऐकलं आणि त्यांनी एक मुद्दा सांगितला की पारधी समाजाच्या बाबतीत होता आणि त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की शिवसेनेच्या आमदारांनी हा प्रश्न उचलला पाहिजे. मी आतमध्ये आलो, त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर किरणजी सुद्धा आतमध्ये आले. मला बरं वाटलं. मी त्यांना सांगितलं की नुसतं एवढ्या मुद्द्यापुरतं नाही तर तुम्ही मला सोबत हवे आहात. ज्या काही तुमच्या योजना असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, बाकी कोणी ऐको न ऐको, पण शिवसेना आपल्या ताकदीनिशी त्या अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही. कारण कालच्या कार्यक्रमाचा वृत्तांत मी आज वाचला आणि त्याच्यामध्ये असं मला माहित नाही, आठवत नाही कोण काल काय होतं, पण शिकवलं गेलेलं मुलांच्या डोक्यात का जात नाही, अमोल गुप्ते म्हणाले. जे शिकवलं जात आहे पण ते मुलांच्या डोक्यात का जात नाही हाच मुद्दा आहे. आणि मग विचार केल्यानंतर असं वाटतं की आपण काय आणि का शिकतो हे जर का मुलांना कळलंच नाही तर ते शिकायचं कशासाठी आणि का, हा मुद्दा, हा प्रश्न त्यांनी विचारला तर आपल्याकडे उत्तर कुठे. मुलांना सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपला मुलगा सचिननी सेंचुरी मारल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की आपला मुलगा सचिन तेंडुलकर झाला पाहिजे. अरे पण सकाळपासून तो जो रहाट गाडगत जातो त्याला बॅट हातात धरायला वेळच मिळत नाही. सकाळी उठल्यानंतर शाळा, शाळेतनं आल्यानंतर ट्युशन नंतर होमवर्क. माझी पण तीच अवस्था आहे. इथे असलेल्या पालकांची सुद्धा तीच अवस्था असेल की मुलं आणि पालक अशी कधी मिळतच नाही, भेटतच नाहीत. आणि नुसतं आपण पुढे जातोय. हिंदुस्थान देश जगाची महासत्ता होणार, व्हायला पाहिजेच, होणारच. पण महासत्ता होणार हा नुसता असं वाटतं स्वप्न बघून होणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला ती जिद्द, ती ईर्ष्या, ती इच्छा त्याच्या मनामध्ये जागत नाही तोपर्यंत हिंदुस्थानला महासत्ता कोणी बनवूच शकत नाही. बनवू शकतो तो फक्त सर्वसामान्य माणूस बनवू शकतो, नेते बनवू शकत नाहीत. आणि त्या सर्वसामान्य जनतेसाठी ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा व्हायला हवेत. नेमकं समाज म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि या समाजात राहायचं कसं, वागायचं कसं, समाजाच्या गरजा कोणत्या आहेत
हे सगळं कोणीतरी सांगणार पाहिजे. मागे मी असं वाचलं होतं, पु ल देशपांडे असं म्हणाले होते की हल्ली हार घालावेत असे गळे आणि पाया पडावेत असे पायच मिळत नाहीत. म्हटलं हल्ली धरावेत असे गळे दिसत आहेत आणि हार कसला घालणार तुम्ही. मिलिंद, तुम्हाला माझा उल्लेख चांगला कोटी करतो म्हणून केला, पण खरी कोट्याधीश माया होतीये. डॉक्टर, खरं म्हणजे मला वाटलं होतं की 4 दिवसापूर्वी एवढे ठळकपणाने चालत आहे, कसं तुम्ही गुच्छ देता मला. पण हे सगळं असं आजूबाजूला बघितल्यानंतर ज्यांच्या घरामध्ये 2 घास खायला अन्न नाही, म्हणून मी मागे म्हटलं होतं की आम्ही राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करतो. जिथे जिथे अन्याय असेल त्या अन्यायावरती लाथ मारणं हे शिवसेनेचं काम आहे आणि शिवसेना करणारच. आंदोलन तर आम्ही करतोच आणि करणार, पण घर पेटवलं हे आंदोलन नाही. घरातली चूल पेटवण्याचं आंदोलन हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं मला आता असं वाटतंय. घरातली चूल कधी पेटणार, कशी पेटणार. अनेक चुली बंद पडत चाललेल्या आहेत, घरामध्ये खायची बोंब आहे आणि मग हिंदुस्थान जगाची महासत्ता होणार. तर अशा या सगळ्याचं कुठेतरी मार्गदर्शन करणारे आपल्यामध्ये जे काही लोक आहेत त्या सगळ्यांना तुम्ही व्यासपीठावरती आणतात. आणि म्हणून डॉक्टर, मी केवळ एक औपचारिकता म्हणून तुमचा सत्कार केलेला नाही, तर ह्या कामाबद्दल मी तुमचा सत्कार केलेला आहे. कारण मुंबई पदवीधर संघाचे, मतदारसंघाचे तुम्ही प्रतिनिधी आहात आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांच्या अनुमतीने महाराष्ट्र पदवीधर सेनेची स्थापना मी झाल्याचे जाहीर करतोय आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर तुम्ही करा. कारण पदवीधरांचे सुद्धा प्रश्न असतात. पदवी मिळाली, प्रत्येक गोष्टीला आपल्याला हे झालं पुढे काय, तसं पदवी मिळाली पुढे काय, तर या सगळ्या पदवीधरांचे सुद्धा प्रश्न मला खात्री आहे की तुम्ही निश्चित सोडवाल. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की वंदे.